ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण आचार्य मानतुंग विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 34 भामंडल प्रातिहार्य ऐकणार आहोत। शुंभत प्रभावलय भूरि विभाविभोस्ते लोकत्रये द्युतिमतां द्युतिमाक्षिपन्ति प्रोद्यत् दिवाकरनिरन्तर भूरि संख्या दीप्त्या जयत्यपि निशामपि सोम सौम्या। हे भगवन, त्रैलोक्यातील कांतिमान पदार्थांच्या कांतीलाही फिकी पाडणारी आपली मनोहर भामंडलाची विशाल कांती जवळजवळ असलेल्या व उगवत्या अशा अनेक सूर्यांच्या कांतीहून विशाल, चंद्राहून शीतल व रात्रीपेक्षाही शांत आहे। हे प्रभो, जरी आपली प्रभा सूर्याहून अधिक तेजस्वी आहे, तथापि ती संताप देणार नाही, तर चंद्रकिरणासारखी शीतलच आहे। हे भगवन, आपल्या शरीराच्या प्रभामंडलात देव, दानव तसेच मानव आपापले 7 भवांचे दर्शन करतात। भूतकालातील 3 भव, भविष्यकालातील 3 भव, वर्तमानातील 1 भव, अशा प्रकारे आपले हे 7वे प्रातिहार्य आहे। ओम ह्रीं अर्घम नमो खेल्लोसै पत्तानं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो ह्रीं श्रीं क्लीं ऐं ह्रौं पद्मावती देवे नमो नमः स्वाहा। शुद्धतापूर्वक सफेद वस्त्र धारण करून उत्तर दिशाला मुख करून यंत्र कलश स्थापना करावी। कलशाने यंत्राचा अभिषेक केल्यानंतर दीप, धूप, त्यामध्ये देखील गुग्गुळ धूप आपण लावावी। स्फटिक मनीची माला घेऊन 12,000 वेळा 34वे काव्य याच्या सहित वृद्धिजाप्य मंत्र हे आपण जपावे। याच्याने सिद्धी प्राप्त होते आणि गर्भ सुरक्षित होतो। ओम ह्रीं प्रभामंडल प्रातिहार्य मंडिताय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भामंडल प्रातिहार्य काव्य क्रमांक 34 ऐकलो। उद्या आपण आचार्य मानतुंग विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 35 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।